महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी प्राथमिक शाळा महान कांदळगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्यासाठी सर्व माजी विद्यार्थी तसेच श्री सुनील गावडे, श्री सुधीर शाळेच्या अध्यक्षा श्री चव्हाण तसेच माजी ज्येष्ठ विद्यार्थी अशोक जाधव, उदय घाडी, विद्या नेरकर आणि मदन घाडी तसेच प्रल्हाद घाडी आणि इतर सर्व उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे इथे स्वागत आहे। थोड्याच वेळात आपण या कार्यक्रमाला सुरुवात करू। कार्यक्रमाच्या अगोदर आपल्या अंगणवाडीच्या शिक्षिका आणि माजी विद्यार्थी श्री साळस्कर मॅडम एक प्रार्थना म्हणतील, त्याच्या मागून आपण प्रार्थना म्हणायची आहे आणि या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। धन्यवाद।
प्राथमिक पाया म्हणजे प्राथमिक शाळा म्हटली जाते। या शाळेने आजवर आपल्या गावामध्ये माजी सभापती म्हणा या शाळेमध्ये घडलं, असेच इंजिनियर म्हणा, उद्योजक म्हणा, तसेच मूर्तिकार शरद गावडे म्हणा, प्रशांत साळुंके, विनोद गावडे हे देखील या शाळेमध्येच शिकले, शाळेमध्येच मोठे झाले। आज या शाळेने असंख्य असे विद्यार्थी दिले आहेत जे उद्योजक आहेत म्हणा, चांगल्या नोकरीला आहेत। या शाळेचा पाया भक्कम करण्यासाठी देखील त्यांनी खूप हातभार लावला। आता यापुढे माजी सभापती श्री सुधीर साळसकर आपले मनोगत व्यक्त करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे। श्री देवी सरस्वती मातेला वंदन करून माझी ग्रामदेवताला सांगेश्वरला वंदन करतो। त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवरमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षण समितीच्या शिक्षिका आणि उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनीनो आणि विद्यार्थी, मला वाटतं आजचा जो हा कार्यक्रम आहे तो शासन परिपत्रकाप्रमाणे असेल कदाचित, म्हणून त्यांनी तातडीचा घेतला। तरी तातडीचा घेतल्यानंतर त्यांनी आमच्या औद्योगिकच्या ग्रामस्थ काही या आहेत की आमचा संदीप शिंदे, पोलीस पाटील किंवा असे काही लोकांच्या कानी घातला, असा कार्यक्रम शासनाने दिलेला आहे। मग तात्काळ त्यांनी ठराविक एकमेकाशी संधान साधून तिला आपण आता कार्यक्रम लावला असता तर माझे विद्यार्थी म्हणून असंख्य माझे विद्यार्थी मिळाले असते। त्यांच्या शब्दांच्या देवाणघेवाणातून काही एक चांगलं घडलं असतं, आज कळू शकतं। आज हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी मिळावा म्हणजे एकमेकांच्या शब्दांची देवाणघेवाण, आणि त्या देवाणघेवाणातून या शाळेसाठी, या शाळेमधून शिकून गेलेले आम्ही, आमच्यासारखे असंख्य माझे विद्यार्थी आहेत जे आमचेही पालक आहेत, आम्ही आमच्या मुलांचे पालक हे सगळेजण शिकून गेलेल्या पिढीतील काही संदीप शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे काही चांगल्या हुद्द्यावर नोकरीला गेले, काही उद्योग बनले, काही विदेशात सुद्धा गेले। माननीय कैलासवासी मधुकर शिंदे हे सुद्धा या शाळेतूनच शिकून गेलेले होते। गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी आपल्या शाळेला काही मदत केलेली होती आणि ते आता निधन झालं, पण तरी सुद्धा ते विदेशात बाहेर जायचे। गेले काही 1-2 वेळा मला त्यांनी फोन लावलेला, अरे मी याला आहे, बरं वाटायचं असे आणि कित्येक जण आमच्याकडून नंतर चुकीचे राहू शकतात म्हणून ते नावं घेऊ शकत नाही, कोणाचे विदेशात घेतलेले आहेत, उद्योजक आहेत आणि यांच्यामुळे यांचं लक्ष आपल्या शाळेवर राहावं, त्यातून आपल्या शाळेसाठी काहीतरी आर्थिक मदत व्हावी किंवा काहीतरी शब्दांची देवाणघेवाण व्हावी, म्हणजे काहीतरी उत्कर्ष, आणि आपण आपल्या शाळेचं लक्ष आपल्या शाळेवर राहिलं पाहिजे। ती मुलं आपली आहे आणि आपली सर्वांची, आपल्या शाळेसाठी आमची शाळा, आपली शाळा, आणि आपली शाळा म्हणत असताना त्या शाळेसाठी आपण काहीतरी घेणं लागतो आणि या माध्यमातून आपण आपल्या शाळेला काहीतरी देऊया। एक सकारात्मक विचार ठेवून आपण जर म्हटलं तर आपण हा मेळावा आज हे तातडीचा म्हणून घेतलाय, पण आपण एक स्नेह मेळावा असा काहीतरी तुम्ही सगळ्यांच्या विचाराने आपण ठरवूया आणि त्या मेळाव्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देऊया। आपण सगळ्यांच्या मुंबई किंवा बाहेर असतील त्यांच्याशी पत्रव्यवहार करूया आणि त्यांना घेऊया आता, आणि त्यासाठी आपण वेळ ठरवूया। वेळ असेल ती मला वाटतं रजेच्या वेळेत येतात मे महिना किंवा चतुर्थी अशा वेळेला या 2025 मध्ये हे करून नियोजन करूया आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत करूया। या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करूया आणि त्या शाळेसाठी मदत करूया आणि या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी आपण सहकार्य करूया। एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण आपलं मनोगत व्यक्त केलं, यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो याच गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेले श्री सुनील गावडे यांनी। त्यांनी कृपया 2 शब्द सांगावे। नमस्कार मित्रांनो, आज इथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा साजरा केला आहे, त्याबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो। असाच कार्यक्रम दरवर्षी साजरा व्हावा अशी आम्हाला आशा आहे आणि करतील।
त्याबद्दल मी सर्वांचे आणि मला याची दोन शब्द बोलण्याची संधी मी सर्वांचे आभार मानतो. माजी सरपंच श्री मदन घाडी यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द इथे बोलायचे. एक अनोखी वेशभूषा चंद्र नेरकर उर्फ तात्या नेरकर यांनी इथे सादर केलेले आहे. कृपया या मेळाव्याला त्यांनी अतिशय सुरेख असं रूप दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. असाच कार्यक्रम आपल्याला पुढे घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, श्री तात्या नेरकर यांचा जन्मदिन आहे. त्यांना सर्व माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांतर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि मदन घाडी यांना विनंती करतो मी की त्यांनी दोन शब्द सांगायचे आहेत. हॅलो, सर्व उपस्थित या जिल्हा परिषद शाळा महान कांडळगाव पूर्ण प्राथमिक पूर्वी होता आता जिल्हा परिषद. ठीक आहे, आज आम्ही जे सगळे जमलेलो आहोत ते माजी विद्यार्थी आहोत आणि याच गावचे किंवा गावच्या बाहेर म्हणजे कार्यक्रम वगैरे इकडचे पण आहे. आणि आजचा हा मेळावा म्हणजे आपला सीओ साहेब यांच्या कडून म्हणजे हा डिक्लेरेशन आहे. म्हणजे गावचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी तो मेळावा वगैरे केला. त्याचा पाठीमागचा उद्देशच असा असेल की जेणेकरून आपल्या जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांना कुठेतरी आपल्या म्हणजे जे आम्ही माजी विद्यार्थी आहोत त्यांनी कुठेतरी त्या शाळेवरती लक्ष ठेवावं. यापूर्वीच होता, कारण की रंगरंगोटी जे वगैरे ज्या गोष्टी आहेत ते यापूर्वी मुंबईतील किंवा गावच्या लोकांनी हा कलर वगैरे संपूर्ण केलेला आहे. त्याबद्दल त्यांच्या पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आज बघा माझा वर्ग मित्र त्यांचा आज वाढदिवस आहे. आम्ही तात्या नेरकर म्हणून परिचित व्यक्ती, त्यांचं नाव आम्ही कधी सहसा घेत नव्हतो, पण आज जे आलेत ना तुम्हाला गोष्ट सांगतो. रेशनिंग म्हणजे पिठाची जी पिशवी असायची ना ती घेऊन आम्ही पण शाळेत येतो. तात्या आले बघ, त्या पॅन्टीला त्यांनी एक नाडी बांधली आहे. असंच असायचं. कबड्डी खेळतेवेळी पहिल्या प्रथमता कोणी धरलं की पहिलं सांगायचं आऊट. नाही आम्हाला माहिती होती की खाली जाण्याची शक्यता असायची. हे सगळ्या गोष्टी आल्या आणि जे जमिनीवर बसले त्यावेळी आपल्याकडे काही यांच्याकडचं सारवाना सफिशियन वगैरे आणायचं. या गोष्टी तात्याने दिलेल्या आहेत गुरुवर. त्यामुळे तात्या फक्त बिस्किटं घेऊन आले की गुडची आणली, त्यामुळे भाकरी आणली चालली होती. हां, ठीक आहे, मागच्या आठवणींना उजाळा दिला. ठीक आहे, विनोद एवढा ठीक आहे. आजचं मूळ कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आम्ही जे माजी विद्यार्थी आहोत, ठीक आहे, प्रत्येकाला आता जसं सुधीरने म्हणाला की हा कार्यक्रम डिसेंबर चतुर्थी किंवा मे मध्ये घेत असताना याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे यूट्यूबच्या हे आपले सगळं मोबाईलच्या माध्यमातून मुंबई स्थितचे वगैरे सगळे आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी पोलीस पाटील किंवा सरपंच वगैरे या सर्वांनी शाळेतील कमिटी अध्यक्ष शिक्षिका वगैरे आणि एक दिवस असा ठरवायचा की जेणेकरून त्याच्यातून आपल्याला चांगलं घडतं. आजच मी डिक्लेरेशन करतो माझ्याबद्दल की ते शाळेला काय द्यायचं आहे. मी सांगतो आजच डिक्लेरेशन करतो की मला एक या शाळेतील मुली दत्तक घ्यायची. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना. आणि मला एकच मुलगा आहे, त्यामुळे ती मुली कायम टिकेल. त्याच्यासाठी मी आजच डिक्लेरेशन करतो की मी एक मुली दत्तक घेईल. म्हणजे ती तुम्हाला पहिलीच असेल तर 4 वर्ष तिला भेटतात किंवा 5 वर्ष भेटतात अशा स्वरूपातून. हां, आणि एवढं आता बोलून मला वाटतं ठीक झाल्यासारखं आहे. म्हणजे जास्त बोलण्यापेक्षा कार्यक्रम तुमच्या कशासाठी आहे तो माहिती आहे की जेणेकरून आपला सहभाग शाळेच्या उत्कर्षासाठी मुलांच्या उत्कर्षासाठी तो द्यायचा आहे, ती वेळ द्यायची आहे. आणि आपण ती सर्वांनी ठरवूया जे पुढील कार्यक्रम काय जेणेकरून शाळेच्या ज्या गरजा मुळात आणि मुख्यतः शिक्षकांकडे आपण पोचलं पाहिजे की नेमकं काय पाहिजे आहे. एक गोष्ट म्हणजे मुलांसाठी शिक्षणासाठी काय कमी पडतं. मला वाटतं तो आता आमचा हे पण बंद असेल, प्रोजेक्टर पण मशीन नसेल. म्हणजे पहिली डिजिटल शाळा 6 झाल्या, त्याचा आपला नंबर होता डिजिटल शाळा, तो सोनीचा होता. मला वाटतं ते आमचे कुलगुरूंनी दिलेला होता पेडणेकरांनी. तर तो एक मोठा खर्चाचा बाब आहे. म्हणजे प्रोजेक्टर मशीन स्क्रीन वगैरे जर खराब झाली असेल तर ह्या गोष्टी म्हणजे डिजिटल शाळा मागच्या शिक्षकांना मी सांगून ठेवलेलं होतं. मला वाटतं देसाई होती आणि पेडणेकर मॅडम जर कधी आम्ही शाळेत आलो तर हे सगळं असताना
आणि कुठच्याही एका विद्यार्थ्याला उठू जा बाबा कॉम्प्युटरवरती जा तर चालेल. आणि ते त्यांनी पूर्ण केलेलं होतं. सरस्वती पूजनाच्या दिवशी ती मुलं पहिली दुसरी मुलं तो प्रोजेक्ट चालवायची. म्हणजे हे बरोबर आहे. शिक्षकांबद्दल म्हणजे ठीक आहे, तुम्ही असं कधी काय म्हणू नका की मी आता शिक्षक मंत्री आहे, कधी येत नाही, सहसा येत नाही म्हणजे असं. मग ह्याचा अर्थ असं तुम्हाला सांगतो, तुमची मुलं स्पर्धा परीक्षेला पास होत आहेत, शिक्षक पण तुम्ही दोघी पण आहात, ते ग्रॅज्युएशन वगैरे केलेले, MA वगैरे केलेले असल्यामुळे मी येऊन त्यांना वेगळं काय शिकू असं पण मला मनात येतं. हां तुम्हाला सांगतो, पण शिकवण्यासारखं आहे. मी काय शॉर्टकटने काय शिकवायचं असेल ते शिकवेन, परंतु तुमच्यावरती मी नाराज नाही. मी येत नाही, शिक्षण तज्ञ केव्हा तरी येतात, काय बोलले तसे पहिले हे होते, आता मी आहे. पण ठीक आहे, तुम्ही जो मुलं जे येतात परीक्षा तुम्ही देता, मुलांकडून जर घेतात स्पर्धा परीक्षेमध्ये तर नाव येतं आपलं शाळेचं. त्यामुळे तुमचे पण मी आभार मानतो आणि उपस्थित सगळ्यांनी माझे जे तुमचे 4 शब्द आहे व्यवस्थित ऐकून घेतले, गडबड न करताना त्याबद्दल धन्यवाद. आणि सांगायचं म्हणजे बघा, माझ्या पुढे 2-3 वर्ष होते आणि आम्ही एका ठिकाणी सुट्टीच्या दिवशी आम्ही बरोबर तिकडे पळायचो. मी पण यायचो त्यांच्याबरोबर चिचे काढण्यासाठी. आज ते रिटायर्ड आहेत, मी इथेच आहे. आमची दोस्त मिळाली, आम्ही आता महाराष्ट्र एका ठिकाणी होतो. ठीक आहे, म्हणजे संधी दिल्याबद्दल बोलण्यासाठी धन्यवाद. 93-94 मध्ये या शाळेत शिक्षण घेतो. जवळजवळ 91-92 पासून तर आम्हाला अंगणवाडी साधना ओढत हाणायची एकदा शाळेत गावड्यांच्या दुकानापर्यंत यायचं, रडत यायचा. त्याच्या पुढे लोक हसतली माकाय असं सांगून आम्ही पुढे हसत यायचो शाळेत. त्याच्यानंतर कधी शाळेत 15 महिन्याने 2 महिन्याने सारवायचं असायचं. आता मुलांना 4 झाल्या, 2 महिन्याने आपलं जायचं, वरच्या वाड्यापासून शेण गोळा करून राहायचं, वाळ्यात पाणी असायचं, सारवायचं, मस्त मजा आनंद घ्यायचा. सगळी तेव्हा मुलांना मोबाईल नाही होता, काय नव्हतं, खेळ असायचे, मुलं सगळे एकत्र असायची, मुलांना मैत्री चांगली होती, बॉन्डिंग चांगलं होतं मुलांचं त्यावेळी. आता काय झालंय, मोबाईल घेतला तर कुठे जायचं तुम्ही जा, आणि खेळणे विषय नाही, एकामेकाच्या मनाचं तर कळायचं बाबा कोणाचं काय प्रॉब्लेम आहे, काय आहे, असं व्हायचं. आता तसं कधी होत नाही. मुलं कशी मोबाईलमध्ये असतात, त्याच्यामुळे जा तुमचं आमचं असं असतं मुलांचं, काही हे नसतं. तो एक आनंद असतो. आम्ही शाळेत जातो, संध्याकाळी यायचो, दुपारी जेवणाच्या सुट्टीत जायचो, जेवणाच्या सुट्टीत पटापट 1:30 ते 2:30 जेवणाची सुट्टी असायची. जेवलो की दुपारी 1-2:45 पर्यंत जेवण झालं की महापुरुषाच्या इथे 2 चिंचेची झाडं असायची. जेवण गेलो की चिंचे गोळा केले की शाळेत आलो दुपारी पिशवीवरून. काय खाल्ले, काय आम्हाला मालणकर गुरुजी आणि हे देऊळकर बाई होत्या आणि मालणकर गुरुजी होत्या. आम्हाला डबरेबाई होते. त्या आले की आमची म्हणजे काय खात असायचं, दप्तर चेक करायचे. आणि तेव्हाची एक मजा वेगळी असायची. मुलं तेव्हा म्हणजे खेळ असायचे, कबड्डी, हे आम्ही पूर्ण ग्राउंड असायचं आम्हाला खेळायला. सारवण असायचं, सारवण्यासाठी आम्ही राण्या वाटत शेण आणायला जायचो तिकडे. आणि भिजून आलो की मस्त पैकी एक दिवस दुपारच्या शाळेत आणि आता भिजून बाबा सुट्टी द्या आम्हाला आणि अशी एक मजा असायची. ती आता मुलांमध्ये राहिली नाहीये मजा, की बाबा हे खेळ आनंद घेणं हे आता चुकलंय त्यांच्यामध्ये. की पालकांना एक विनंती आहे की मुलांना मोबाईल पासून जरा लांब ठेवून मुलांमध्ये मिसळून जाऊन जरा आपलं हे करून घ्यायचं अशी माझी पालकांना विनंती आहे. धन्यवाद. मला बोलायला आहे त्यानिमित्ताने सगळे आपण माझी विद्यार्थी जमलेलो हे बघून खरोखरच आनंद वाटतो मला. जे आता हे वेशभूषा बदलून येण्याचं कारण एवढंच की त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती त्या मुलांना माहीत पण नसलं. आम्ही कसे त्यावेळी दिवस काढले, ना शर्ट व्यवस्थित फाटलेलं, खाकी टाईट नव्हती, सेमचे दप्तर आणलेलं आहे, हीच परिस्थिती होती. हे पण चांगलं आहे, ह्याच्यातला जो फरक आहे तो आजच्या मुलांना समजला पाहिजे.
हा फक्त उद्देश. आणि सेम असा त्यावेळी बेट वगैरे काही नव्हतं. ही कोणाची भावाची विद्यार्थी किंवा काय ती माप त्याला नसायचं. एका हातात पकडायचो एका हातात तर अशीच सेम अशी परिस्थिती होती. हा फक्त माझा उद्देश होता बस. धन्यवाद. मी पूर्वाश्रमेची सुनीता धावले. ती जी धर्मशाळा दिसते तिथे आमच्या वर्ग बसायचे. 1ली पासून 5वी पर्यंत आम्ही तिथे होतो. आणि 6वी 7वी या शाळेमध्ये आम्ही वर्गात 4 मुली आणि 4 मुलगे अगदी बरोबर 1ली पासून 7वी पर्यंत ही. आणि एवढी आमची घट्ट मैत्री होती सर्वांची की आताही कोण दिसलं म्हणजे मी जिथे आहे बहुतेक बाकी सगळे मुंबईला आहे. माझं भाग्य एवढं मी समजते की त्या धर्मशाळेमध्ये मी शिक्षण घेऊन म्हणजे तिथे शिकून मी त्याच शाळेत अंगणवाडी शिकवायला घेतली. आणि नंतर आमच्या सुधीर बाबूंच्या आणि दामूगाडी मदनगाडी यांच्या अगदी अथक परिश्रमाने ही आमच्या अंगणवाडीची इमारत झाली. सुधीर बाबूंनी मला 9वी 10वी 2 वर्ष गणित शिकवलं. अगदी म्हणजे त्यांचं गणित एवढं चांगलं आहे की प्रश्नच नाही. आणि आता जर आम्ही कधी एकत्र भेटलो किंवा मैत्रिणी भेटलो. आता सकाळी बाळकृष्ण हळवे माझ्या वर्गातला माझा वर्गमित्र तो येऊन गेला. आम्ही त्यावेळी खेळही वेगळे असायचे आणि शाळेची एवढी ओढ होती. 2 वेळा शाळा असायची. सकाळी 7:30 ते 10:30 आणि 2:30 ते 5:30. आणि आमच्या धावल्यांच्याच घरात शिक्षक राहायला असायचे. त्यामुळे मी त्यांच्याच बरोबर यायचे आणि त्यांच्याच बरोबर घरी जायचे. आमच्या वेळी आमच्या SL परब मालवणच्या शिक्षिका त्या आम्हाला होत्या. खरोखर एवढे चांगले त्यांनी संस्कार दिले की वेळेत कसं यायचं, टापटीप यायचं, वेळेत यायचं, अभ्यास वेळेत करायचा. अधिक प्रौढ शिक्षणही त्यावेळी चालायचं आमच्याकडे. त्यामुळे त्या सगळ्याच माणसांची ओळख झालेली होती. क्लास घ्यायचे त्यावेळी शिक्षक कारण राहायला असायचे वस्तीला म्हणून क्लास घ्यायचे. आता शाळेचा टायमिंग 10चा झाला तो संध्याकाळी 5 पर्यंत म्हणजे अपडाऊन करतायत. पण तेव्हा राहूनच करावं लागायचं. 2 वेळा जाणं येणं शक्य नसायचं. एसटीचा प्रवास तेवढा जमण्यासारखा नव्हता आणि गाड्याही तेव्हा एवढ्या चालवायला कोणाला जमत नसायचं. आणि शाळेची मजा काय विचारूच नका. दर शनिवारी आमचं सारवण असायचं. दर शनिवारी वर्ग खराब हो नाहीतर नको हो. आम्हीच सांगायचं शिक्षकांना गाडीनो वर्ग खराब झाला आम्ही शेणाला जातो. सकाळी आम्ही 7:30ला शेण आणायला जायचो ते 10 वाजता घरी यायचो. इथे शाळेत यायचो शेण घेऊन. शेण ओतून ठेवायचं आणि घरी जाताना टोपले घेऊन द्यायचे. पूर्ण सोमवार सारवण्यात जायचं. सारवायचे मुलगे पाणी घालायचो आम्ही. अजिबात शेणाला आम्ही 4ही मुलींनी हात लावला नव्हता. मुलगेच सारवायचे. मदनगाडी 1 नंबर शेण सारवले हुशार. आम्ही पाणी घालायचो ते फास्ट सारवायचे. ओढून ओढून घ्यायचे. नंतर सगळी वाळत जायचो. ते पाणी असायचं त्यावेळी पावसाळ्यात आणि सगळी डुंपून यायचो. परत सांगायचो भिजलो आम्ही आता घरी जातो. अशी आमची शाळा. तरी पण अभ्यासात हुशार नंबर काढायची मुलं. असं नाही की मजाच करायची. आता मोबाईल झालाय सगळं ऑनलाईन पण मिळतंय त्यामुळे आता हुशार आहेतच मुलं. आता स्पर्धा इतक्या वाढल्या मी काही विचारू नका. सगळ्यांना या छोट्या मुलांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी आम्ही त्यावेळी वयाने काही लहान नव्हतो. आम्ही मोठी होतो. आता 2.5 वर्षाची मुलं अंगणवाडीत येत आहेत आणि हिंदी बोलतायत. काही विचारू नका. हा काय मोबाईलचा परिणाम. बाकी काय मजाच मजा होती. धन्यवाद. मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित
सर्व मान्यवर उपस्थित सर्व महान शाळेचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, आत्ताच्या विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. सर्वांचं आदरणीय पोलीस पाटील यांनी स्वागत केले. आणि संस्कारांची बरसात करणारी आपली शाळा, आपल्या समोर आठवणींचा डोंगर पडत ही आपली शाळा, ज्ञान आणि संस्कारांची बरसात करणारी आपली शाळा. माननीय शिवसाहेबांच्या सूचनेनुसार आजचा हा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. सर्वांचं मी आधी सॉरी म्हणते सर्वांना, कारण एक 2-4 जणांमध्ये आम्ही फक्त चर्चा केली कधी होत्या, कारण मी महिलाच असल्यामुळे मला सुद्धा थोडंसं जरा घरातून प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मी 7 दिवसापर्यंत येऊ शकत नव्हते. त्यानंतर कधी होत्या असं ठरलं, पण बहुतेक शाळांनी 8, 9, 10 असाच ठेवलेला आहे आणि तो सुद्धा अगदी घाईघाई ठेवलेला. तर यानंतर जर म्हणजे सरपंच साहेब म्हणाले की आम्हाला सर्वांना बघायचं आहे, करायचं आहे, तर तो आपण करू शकतो, तुम्ही सांगा. किंवा आता मी सभापती साहेबांनी मला सूचना केलेली आहे की आधी 1-2 महिने आपण सर्वांचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही कोणीतरी ग्रुपवर टाकलेलं आहे नाव नाही, त्यांना या शाळेमध्ये जे जे केलं गेलं म्हणजे मार्गदर्शन असेल, गॅदरिंग असेल, खेळ असतील, हॉल असेल, वनस्पती असेल, असे जे कार्यक्रम सुरुवातीपासून केले गेले त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असायचा. तसंच पुन्हा या शाळेमध्ये होऊ दे, माझे विद्यार्थी सगळे एकत्र येऊन ती मजा त्यांना पुन्हा अनुभवायची आहे असं त्यांनी एक सूचना केलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी आज जरी ठरवल्या किंवा आपल्याला जो मेळावा घ्यायचा आहे सर्व माजी विद्यार्थ्यांचा, तो कधी घ्यायचा हे तुम्ही बघू शकता आणि आमचं शाळेचं तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. आजचा जरी घाईघाई झाला तरी मला वाटतं बहुतेक या शाळेचे जे विद्यार्थी आहेत, कलाकार मंडळी तर आत्ता आपल्या कामामधून व्यस्त कामामधून रिकामी झालेली आहे, तरी सुद्धा ती पहिल्या नंबरला हजर झालेली आहे. साळुंखे वगैरे सगळेच आहेत कलाकार मंडळी आपले गावले. तर या शाळेने जे शिक्षण दिलं आहे, अनुभव दिला आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जसं घडवलं तसे ते आपल्या समोर जे दिसत आहे ते प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि अगदी पाय रोवून उभे आहेत. प्रत्येक जण इंजिनियर नाहीये, प्रत्येक जण डॉक्टर नाहीये, पण आपल्या कामामध्ये निपुण झालेले हे माझे विद्यार्थी समोर आणि आज जे उपस्थित राहिला खरोखर उपस्थिती वाखाणण्यात होती आहे. एकतर महाळाचे दिवस सुरू झालेले आहेत, त्यामध्ये पहिला वर्गाने सुद्धा हाती लागलेले. तर आता सांगायचं आहे की आदरणीय सभापती साहेबांनी सूचना केलेली आहे की आपली शाळा आहे आणि त्या शाळेला आपल्याला सहकार्य करायचं आहे. आता सहकार्य करायचं आहे, हे जे काही दिसते रंगरंगोटी दिसते आहे ती आपल्या सहकार्यातूनच झालेली आहे. सर्व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यातूनच ही रंगरंगोटी झालेली आहे आणि जेव्हा केव्हा आम्ही तुमच्या समोर शब्द टाकतो तेव्हा मात्र तुम्ही अगदी हजर राहून तत्परतेने ते काम करण्याचा प्रयत्न करतात. आज आदरणीय सुहास साळुंखे माझी उपसरपंच नाही पण त्यांचं मला नाव घ्यावं लागेल, माझे अध्यक्ष सुद्धा, तर त्यांनी सुद्धा शाळेला खूप मदत केलेली आहे. तर ते आमचं जे शाळेला जी गरज आहे, तरी विद्यार्थी संख्या कमी असेल, पटसंख्या कमी आहे, तर आपल्याला माहिती आहे गावामध्ये मुलंच नाही आहेत येणारी, तरी सुद्धा जी आहे ती आपल्याला व्यवस्थित टिकवली पाहिजे, त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्यामध्ये आमची पाण्याची व्यवस्था आहे, लाईट आहे, छप्पर म्हणजे इमारत आहे ती व्यवस्थित आहे. फक्त आम्हाला शौचालयाचा प्रश्न आहे महत्त्वाचा. तर शौचालय कितीचं जे तुतारी आहे ती पूर्ण ढासळलेली आहे.
धन्यवाद साहेब. सांगायचं म्हणजे आमच्या समग्र शिक्षा अभियानातून आम्ही वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी गेल्या वर्षीच्या प्रस्तावात दिलेलं आहे आमच्या शाळेचं नाव. तर या वर्षी ते जेव्हा केव्हा प्रस्ताव त्यांचा परत आम्हाला करायला सांगते ते नाव येईल तेव्हा ती समग्र शिक्षामध्ये म्हणजे शासनाकडून त्याची पूर्तता केली जाईल. पण आता साहेबांनी शब्द दिला आहे की आम्ही करतो त्यांचं म्हणजे चांगलं सहकार्य आहे. त्याच्यानंतर आपले कालव्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ मदन घाडी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एक मुलगी दत्तक घेणार. त्यानंतर आपल्या माजी अध्यक्षा गत काळातल्या म्हणजे या शाळेतल्या सुरुवातीला त्यांच्या आठवणी सांगितल्या आणि त्यांनी एक सूचना केली की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. सर्वांना माझी विनंती आहे की ते पालकच नाही सर्वजण आपण प्रत्येक जण आपण आई काम करताना मुलांना मोबाईल देते मोबाईल खेळत बसतात आणि आईचं काम होत आहे. तर असं करण्यापेक्षा त्यांना पुस्तकं द्या. जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा पुस्तकं द्या. पुस्तकं वाचू देत त्यांना. त्याच्यामुळे डोळ्यांवर सुद्धा परिणाम होणार नाही. त्याच्यानंतर आजचं खास जे आकर्षण आहे ते म्हणजे तात्या जयंती. आम्ही त्यांचं पालक म्हणून सुद्धा तात्याच खूप चांगलं वाटलं. म्हणजे आमच्याकडून ते वेळेचं जे धावून गेलंय त्यात हे भरून आलं. त्यांनी एक वेशभूषा करून आले म्हणजे शाळेचा जो ड्रेस आहे ते प्रत्यक्ष त्यांना या शाळेमध्ये बसल्याचं आज अनुभवता आलं. आणि त्यांचा आपण वाढदिवस हे झाल्यानंतर आपण शुभेच्छा त्यांना देवी येतो. त्याच्यानंतर आमच्या आदरणीय अक्षरवाणीच्या मुख्य सेविका स्मिता साळसकर मॅडम यांनी तर आश्रम शाळेपासून आपल्याला नाटक सांगितलं. एक आमचं फक्त शाळेला काही मिळावं किंवा शाळेपासून असं हे नाहीये. हा स्नेह मेळावा जेणेकरून तुम्ही सुद्धा आपण दिसतो आम्ही सुद्धा जाताना हॉर्न वाजवतो निघून जातो. एकमेकांबरोबर बोलायला वेळ नाही आणि याच्यासाठी हा स्नेह मेळावा आहे. काही दुरावलेले संबंध असतील कधी काही वेळच मिळत नाही बोलायला तर त्या निमित्ताने बाजूबाजूला कसं आहे काय आहे हे एकमेकांना जिव्हाळ्याने विचारता येतो. त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे तो शासनाने सुरुवात करून दिलेला आहे आणि हे आपण कायम असा कायमस्वरूपी राहणार आहे. तुम्ही जेव्हा केव्हा सांगाल तेव्हा शाळा तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. तेव्हा आपण खूप मोठा करूया. या महिन्याच्या शेवटच्या तारीख 30 तारीखला सरस्वती पूजन आहे. त्या दिवशी तुम्ही म्हणत असाल माझी विद्यार्थ्यांचा एखादा कार्यक्रम बसूया. खूप कलाकार मंडळी या शाळेने दिलेले आहेत घडवलेले आहेत. तर ते कलाकार मंडळी सुद्धा आपली कला दाखवणार असतील. मॅडम आमच्या कला नेहमीच दाखवतात पण अजून जर आपण उत्सुक असाल आमची तरुणाई जी आहे त्यांनी सुद्धा विचार करायला हरकत नाही. आम्ही शाळेतर्फे त्यांचं स्वागतच करू. अशा प्रकारे आजचा जो स्नेह मेळावा जो आहे तो खूप म्हणजे आम्ही तर भारावून गेलेलो आहोत. कारण वाटलं नव्हतं की ही आपल्या कामात व्यस्त असणारी मंडळी इथे येतील आपला वेळ देतील हे म्हणजे अपेक्षित कमी होतं.